अभिजित दिपके जवळपास 40 दिवसानंतर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आपल्या घरी म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत। तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। त्यांचे आई वडील आणि घरचे सगळे इतर मंडळी यावेळी उपस्थित आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण दिपके यांच्यावर केली जाते। मागचा जवळपास महिना दीड महिना ते दिल्लीमध्ये ग्राउंड बंधून होते। कॉकरोच जनता पार्टीने जे आंदोलन केलं त्याचा शेवट यशस्वी झाला। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर अभिजित दिपके हे त्यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या घरी दाखल झाले। 40 दिवसानंतर घरी परतलेला काहीतरी सोबत घेऊन आलाय। बोला 40 दिवसानंतर परत घरी आलाय, पण यावेळी काहीतरी घेऊन आलाय। काय प्रतिक्रिया आहे घरी पोहोचल्यानंतर? 40 दिवसानंतर आज घरी आरामशीर झोपायला भेटेल, आईच्या हातचं जेवण खायला भेटेल। सगळ्यात जास्त आनंद ते येत आहे। आणि दुसरी गोष्ट, जो विजय झालेला तो विजय खूप मोठा आहे। या देशाच्या युवकांनी दाखवून दिलेले की ते आता या सरकारला प्रश्न विचारण्यापासून घाबरणार नाहीये आणि फक्त प्रश्नच विचारणार नाही। गरज जर पडली तर सरकारला लाईनीवरी आणण्यासाठी हे या देशाचे युवक आता तयार झालेले आहेत। तर सरकार आता हे जे सगळं बाकी राज्यात स्टुडंट्सला सतवती, धमक्या देते अरेस्टच्या, त्यांच्या घरी चालली डिटेन करण्यासाठी सरकारने थांबावं, आता तरी लाईनीवर यावं। आताही जरी सरकार लाईनीवर आली नाही तर येणाऱ्या निवडणुकात हे सगळे स्टुडंट्स आहे ना, हे सरकारला लाईनीवर आणतील। आता आंदोलन करण्याची वेळ येईल असं आता दिल्लीमध्ये बोलताना सांगितलं। आणतात येते वेळ, आणि जर वेळ आणलीच तर आम्ही बसू पुन्हा एकदा। आणि या सरकारला मी आता सांगतोय, स्टुडंट्सला तुम्ही अजून सतावू नका। स्टुडंट्सला जर तुम्हाला असं वाटत असेल त्या दिवशी राजीनाम्यानंतर राग कमी झाला असेल स्टुडंट्सचा राग कमी झालेला नाहीये। स्टुडंट्सचा राग फक्त हा एका मंत्र्याविरोधात नव्हता, तो पूर्ण सरकार विरोधात आहे। तर सरकारने हलक्यात घेऊ नये, स्टुडंट्सला पोलिसांना घरी पाठवून त्यांना त्रास देऊ नये। पण तुमच्या ताकदीपुढे सरकार झुकलेलं पण दिसतंय या सगळ्या याच्यामध्ये बऱ्यापैकी। झुकलंच पाहिजे ना, लोकांसमोर झुकण्यात सरकारला लाज कसली? लोकतंत्रामध्ये सरकारला लोकांसमोर झुकावं लागतं, त्यात काय नाही। असं आहे की काही गुन्हे इतर राज्यातनं अजून मागे घेण्याच्या संदर्भात काही सरकारशी बोलणं झालं का? म्हणजे बोलणं चालू आहे, आश्वासन दिलं होतं, लेखी अजून काही आले नाही, आम्ही त्याचीच वाट बघतोय। आणि पण न्यूज येत आहेत, रिपोर्ट्स येत आहेत की बाकी राज्यात खूप त्रास देत आहेत स्टुडंट्सला। दिल्लीमध्ये चालू आहे, मला बरेचसे कॉल आले की त्यांच्या स्टुडंट्सच्या घरी पोलीस चालली आहे, तर सरकारने थांबावं, नाही तर हा राग अजून वाढेल आणि ते सरकारला मागात एक आक्षेप घेतलाय बुलेट ज्या मारल्या पोलिसांनी, त्यावर सुद्धा तुम्ही स्टुडंट्सवर पेलेट गन्स मारण्याचं काय? पेलेट गन तर पहिली गोष्ट ही वापरण्यातच नाही देशातल्या कोणत्याच नागरिकावर, फक्त स्टुडंट्सच नाही, तुमच्या देशाचे नागरिक आहे ना, काय आतंकवादी तर नाहीये। काय म्हणून तुम्ही पेलेट गन वापरले? ज्यांनी कोणी पेलेट गन्सची ऑर्डर दिले, मग ते अमित शहा किंवा असू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। एक आक्षेप पण घेतला जातो सातत्यानं तुमच्या त्या पार्टीबद्दलचा, की तुम्ही सांगितलं की एक विद्यार्थी आहेत त्यांचं बलिदान गेलंय आणि त्याचं यश मिळाल्यानंतर मग तुम्ही आनंदोत्सव साजरा केला, 5 स्टार मध्ये पार्टी केली, अशा प्रकारचा आक्षेप देखील घेतला गेला। 36 दिवस जेवढे व्हॉलेंटियर्स होते, 36 दिवस 45 डिग्रीच्या उन्हात बसलेले ते, पाऊस आला तेव्हाही ते बसलेले तिथं, संघर्ष केलेला आहे त्यांनी। त्याच्यानंतर जर एवढा मोठा विजय भेटला तर मग त्यात काय? हे भाजपवाले इलेक्शन जिंकल्यावर काय करतात? रस्त्यावर मार्च करतात। रस्त्यावर मार्च नाही केला आम्ही, जेवढे आमचे व्हॉलेंटियर्स आहे ते एका जागी गेले, एका जागी त्यांनी काय थोडंफार एका दिवसासाठी एन्जॉय केलं, त्याच्यात वाईट काय? त्याच्यात 36 दिवसांचा कोणी संघर्ष करते, या भाजपवाल्यांसारखे रस्ते तर अडवले नाही, रस्त्यावर तो मार्च दाखवला नाही। आत्महत्येनंतर हे ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर हे आंदोलन झालं आणि त्यानंतर ही पार्टी आहे, यावरती जास्त करून मला तुम्हाला हे विचारायचं, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर धर्मेंद्र प्रधानचं स्वागत करताना भाजपला लाज नाही वाटली संसदेत? तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय? आमच्यामुळे आत्महत्या केली,
अभिजित, एक वेगळा प्रश्न. घरी आल्यावर नेहमी स्पेशल असतं. मुलांच्या उधळणीत स्वागत करण्यात आलं, सगळे आनंदी आहे, खुश आहे. आमचा मुलगा आता घरी थांबेल बराच वेळ, असं पालक सांगतायत. भाऊ पूर्ण थांबायची इच्छा आहे पण काही जास्त वेळ थांबता येणार नाही. बरं, एक आणखीन असं आहे की आई वडिलांनी सकाळी बोलताना असं म्हटलं की अभिजित आता आमचा गुरु झालाय, आमचा पालक झालाय. देशाला त्याने काहीतरी दिलंय. हा क्षण किती महत्वाचा आहे या आंदोलनानंतर? काही क्षण महत्वाचा नाही, घरात गेलो मला चापटा पडतील. सरकारला घाबरत नाही. पेपर लीकच्या ऊपर जो अभिजित सरकारला घाबरत नाही, पण आई वडिलांना घाबरतो थोडं. थोडंफार घाबरावंच लागलं. हिंदीमधून या सगळ्या संदर्भातली आपली काय हिंदी में आप बताइए कि कितने दिनों के बाद आप घर आए हो? कितने दिन के बाद घर आए? 40 दिन के बाद घर आया हूँ. वैसे तो मैं जब से इंडिया आया हूँ 6 जून को मैं इंडिया आया था, तब से मैं घर पर 2 दिन के लिए रुका था, 2 दिन ही रुका था. उसके बाद मैं पूरे देश भर में घुमा. उसके बाद पिछले 36-37 दिन से जंतर मंतर पर बैठा था. काफी खुशी मिल रही है घर आकर, इतने लंबे समय के बाद और इतने लंबे संघर्ष के बाद घर आया हूँ. आज घर पर आराम से सो पाऊंगा, अपनी माँ के हाथ का बना हुआ खाना खा पाऊंगा फाइनली. सो उसकी बहुत खुशी है और एक उम्मीद करता हूँ अगर मीडिया मुझे ज्यादा परेशान ना करे अगले 1-2 दिन, तो जो मेरी नॉर्मल लाइफ थी पहले वैसे थोड़े दिन के लिए मैं नॉर्मल लाइफ जी पाऊँ. आज जो है पार्लियामेंट में पहले